लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी। नमस्कार, आपण बघत आहात RKS न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आता पाहूया या बातमीचे सविस्तर वृत्तांत। बेलापूर येथे आज दिनांक 1/8/2024 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ढोल ताशाच्या गजरात व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्याप्रसंगी विनम्र अभिवादन करताना अनेक मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया या बातमीचे काही दृश्य। अशीच नवीन माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा सदैव प्रयत्न असतो। बघत रहा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा। RKS न्यूजसाठी शफीक शेख, बेलापूर। अशा महान कलावंताला विनम्र अभिवादन करतो। त्यांना प्रणाम करतो। आणि आपण जर बघितलं की 20 दिवस शाळेमध्ये गेलो त्यांची भरती प्रसिद्धीकडे असल्यानंतर शिकू शकले नाही, पण 20 दिवस शाळेत गेलेले एका तरुणाने शेकडे साहित्य या भाग झाले आणि त्या साहित्यावरती आज 1000 तरुण डॉक्टरची झाली आहे। अण्णाभाऊंना प्रकाश देण्यात आले। खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं गेल्या कालखंडामध्ये लोक प्रवास करत नव्हते, विमान नव्हते, मोठ्या प्रमाणामध्ये शाळे नव्हते। त्या कालखंडामध्ये भारताची गावकरी जात नव्हतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला प्रवास जर रशियामध्ये कोणी जायला असेल तर तो अण्णाभाऊ नाही। आणि रशियामध्ये दाखवून दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कसं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज काय काम करत होते। तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करून त्याचा संदर्भ तंत्रज्ञान केलं। जंगली कामगारांचा वेळा असेल, संत माणसाला सवयी असेल, आज जर आपल्याला मुंबई माणसाला दिसते आहे तर ती फक्त आणि फक्त अण्णाभाऊंना दिसते आहे। अण्णाच्या लोकशाहीमधून तुम्ही पूर्ण माणसावर घेऊन त्या ठिकाणी चळवळ केली आणि आज मुंबई आपल्याला माणसाला दिसते आहे। अशा या लोकनेत्याला, अशा या घरापासून लवकरात लवकर मिळावा अशी मी सर्वांसाठी सरकारला विनंती करतो।